नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर जाहीर झालेली आहे। 9व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी आणि आनंदाची मोठी अपडेट आता शेतकऱ्यांसाठी अखेर आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी 9व्या हप्त्याची जी तारीख असणार आहे ती आपण सांगणार आहोत। कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत। 2000 रुपयांचं क्रेडिट या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलं जाणार आहे। कोणता तो दिवस असणार आहे, कोणती तारीख जाहीर झालेली आहे, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वात आनंदाची जी बातमी असणार आहे, मोठी खुशखबर जी आहे शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेली आहे आणि आता 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यात पडणार आहेत। त्यासाठी काय करायचं सांगितलेलं आहे। मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे, महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले आहेत। कोणते निर्देश दिलेले आहेत, कोणत्या काम करायला सांगितलेले आहेत, कोणते 4 काम सांगितले आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। 4 जे काम आहेत ते कोणते असणार आहेत आणि त्या कामाच्या आधारे जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तुमची पात्रता यादी आलेली आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे। तारीख तर आपण पाहणारच आहोत। त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण अशी अपडेट, खात्रीशीर अपडेट आणि गॅरंटेड माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत। आणि ओरिजिनल जी तारीख असणार आहे, GR कधी प्रसिद्ध होणार आहे, सर्व काही डिटेल माहिती, तुमच्या खात्यात क्रेडिटचा मेसेज कधी येणार, सर्व काही डिटेल माहिती आपण देणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेअर करा, हाईप सुद्धा करून घ्यायचंच। चला तर चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी केलं असेल, चला जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता कधी येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत, कधीपर्यंत शेतकऱ्यांना मेसेज यायला चालू होणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासनाने दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे जे आहेत त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि आता हे पैसे कधी पडणार, याची पात्रता निकष काय आहे, 9व्या हप्ता कोणाला पडणार आहे, 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्या शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत आणि 8वा हप्ता जर आलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं, 9वा हप्ता येण्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाचे 4 नियमसुद्धा शासनानं घालून दिलेले आहेत। ते शासनानं दिलेले 4 नियमसुद्धा तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी पात्र ठरणार कोणते, हे शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते नियम 4 आहेत ते जर तुम्ही पूर्ण केलेले असतील तरच पात्रता निकष तुम्ही पूर्ण झाल्यानंतर 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत 2000 रुपयांचं क्रेडिट तुमच्या खात्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, परंतु आपण सांगितलेल्या सर्व अटींचं पालन करा आणि ते काम करून घ्या, तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता जी तारीख जाहीर करण्यात आली त्या तारखेविषयी आपण अपडेट तर पुढे पाहणारच आहोत। जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेणार आहोत, कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या शेतकरी पात्र ठरलेले आहेत, पात्रता निकषसुद्धा पाहणार आहोत। 2000 रुपयांचं जे क्रेडिट असणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलं जाणार आहे, परंतु आता ते पडण्यासाठी कोणते 4 नियम जे आहेत ते जाहीर करण्यात आले आणि त्या 4 नियमांच्या आधारे साहेब 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल 9वा हप्ता आम्हाला पडायला पाहिजे तर ते 4 गोष्टी करून घेणं गरजेचं आहे। आणि जिल्ह्यांची यादी, तुमचं नाव या जिल्ह्यामध्ये आहे का ते सुद्धा पहा, तुमचं नाव यादीत आहे का, त्याचा GR प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्या GR मध्ये तुमची सगळी डिटेल माहिती तुम्हाला आल्यानंतर आपण अजून एक्स्ट्रा माहिती देणारच आहोत। त्या अगोदर आपण दिलेली अपडेट पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आणि 9व्या हप्त्याचे जे अपडेट आहे 2000 रुपयांचं जी अपडेट असणार आहे त्याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आली। 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पडलेला होता त्या शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत। PM किसान योजनेचा 23वा हप्ता सुद्धा लवकरच वितरित केला जाणार आहे, त्याची सुद्धा अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे पुढील व्हिडिओ आपला पाहून घ्या। नमो शेतकरी योजनेचे पैसे तारीख जाहीर, परंतु कधी येणार, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल, परंतु आता याची तारीख किती असणार आहे त्याविषयी महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेलो आहोत आणि खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आल्याशिवाय आपण कोणतीही अपडेट देत नसतो। त्यामुळे अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं कंपल्सरी आहे। चॅनल सबस्क्राईब केला तरच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला भेटणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारच्या ओरिजिनल अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असावंच पाहिजे। त्यामुळे आपण आता जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी टाकले जाणार आहेत, 9वा हप्ता जमा होणार
परंतु याच शेतकऱ्यांच्या खात्यात कोणते शेतकरी असणार आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत 2,000 रुपयांचं क्रेडिट फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार आहे. कोणते शेतकरी आहेत, कारण महत्त्वाचं म्हणजे 8वा हप्ता 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आला. आता 89 लाख प्लस 1 लाख असे 90 लाख टोटल शेतकरी असणार आहेत की त्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता टाकला जाणार आहे. आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी सुद्धा 90 लाख शेतकरीच पात्र ठरलेले आहेत. त्याचा डाटासुद्धा आपल्याकडे आलेला आहे. तो डाटासुद्धा आपण पाहणार आहोत. शासकीय वेबसाईटवरती तुम्ही हे चेक करू शकता. काळजी करू नका. हे काम करा तरच पैसे जमा होणार आहेत लगेच. कारण ज्या 4 नियमांच्या आधारे 4 अटींच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्गीकृत केले जात असतात, त्याच वर्गीकरणाच्या जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे आता जर ते 4 काम कंप्लीट केले तरच तुम्हाला पैसे टाकले जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सांगणार ती सगळी अपडेट तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. नमो शेतकरीची योजना आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि नमो शेतकरीची जी योजनेचे पैसे आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदतीच्या स्वरूपात DBTच्या माध्यमातून टाकले जात असतात. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. परंतु DBTचे पैसे येण्यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा कंप्लीट असणं गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट तुम्हाला करून घ्यायची ती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण जाणून घेऊयात 9व्या हप्त्याची तारीख तर जाहीर करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट जाणून घेणार आहोत तारीख. दुसरी गोष्ट जाणून घेणार आहोत जिल्ह्यांची यादी. आणि तिसरी गोष्ट कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत. दरवर्षी 6,000च्या प्रमाणात हे पैसे तुमच्या खात्यात टाकले जात असतात. थेट रक्कम बँक खात्यात हस्तांतरित केली जात असते. आणि सोपी व जलद आणि संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया जी आहे ती या योजनेच्या मार्फत चालली जात असते. त्यामुळे आता वेळ न घालवता आपण जाणून घेणार आहोत 9व्या हप्त्याची तारीख, शेतकरी कोणते पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. काळजी करू नका, सर्व काही अपडेट खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. परंतु संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा, हाईपसुद्धा करून घ्या. नमो शेतकरी योजनेची जी तारीख जाहीर झालेली आहे, लवकरच खात्यात पैसे वितरित केले जाणार आहेत. आनंदाची बातमी जी आलेली आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 9व्या हप्त्याविषयी महत्त्वाची जी अपडेट आली ती जशी आलेली आहे त्याच पद्धतीने लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आपलं चॅनल सक्रिय असतं. आणि तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे KYC केलेली आहे का. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की KYC केलेली नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी KYCची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घ्या, तरच पैसे जमा होणार आहेत. अन्यथा तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे पहिली गोष्ट करून घ्यायची, KYC करायची. दुसरा जी नियम आहे, जी अट आहे, जमिनीची पडताळणी म्हणजे लँड सीडिंग करून घ्यायचं आहे. जर लँड सीडिंग केलेलं नसेल तरीसुद्धा 9वा हप्ता तुम्हाला टाकला जाणार नाही. त्यामुळे लँड सीडिंग करून घ्या. तिसरी गोष्ट करून घ्यायची आहे, बँक खाते आणि आधार खाते लिंक करून घेणं. सर्वात महत्त्वाची जी अट आहे ती असते DBTच्या माध्यमातून पैसे टाकले जात असतात. आणि या DBTसाठी महत्त्वाची अट असते तुमचं बँक खातं आणि आधार खातं लिंक करून घेणं. जर तुमचं बँक खातं आधार खातं लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येत नसतात. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि एवढं जर कंप्लीट असेल तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जातील. परंतु जिल्ह्यांची यादी आता आपण जाणून घेणार आहोत. जिल्ह्यांची यादी महत्त्वाची ठरणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत, काय सर्व काही डिटेल माहिती आता जाणून घेऊयात. कधीपर्यंत तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत. 9वा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. 25 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. त्या 25 जिल्ह्यात तुमचं नाव आहे का, बँक खात्यात तुमच्या पैसे तरच येणार आहेत. 6,000 रुपयांची आर्थिक मदत वर्षाला केली जात असते. शेतकऱ्यांसाठी पैसे जमा होण्यासाठी आपण अपडेट जी अटी होत्या त्या पाहिलेल्या आहेत. आता आपण 2 नंबरची जी लिस्ट आहे ती 2 नंबरची स्लाईड पाहणार आहोत, ती म्हणजे जिल्ह्यांची यादी. आणि तिसरी गोष्ट राहिलेली आहे फक्त तारीख. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्हाला समजेल की तारीख किती असणार आहे. आपण मध्ये सांगणार आहोत. त्यामुळे जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट आहे जी पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली. दुसऱ्या यादीमध्ये आहे गोंदिया आहे, हिंगोली आहे, जळगाव आहे, जालना आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे. आणि नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार असल्याने आता या जिल्ह्यात
फक्त शेतकऱ्यांसाठी पारदर्शक जी लिस्ट आलेली आहे ती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलेली आहे. शासकीय वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, आणि तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. लवकरच क्रेडिटचे मिळालेले मेसेज तुम्हाला आलेले दिसतीलच. परंतु त्या अगोदर आपण जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचे जे 9व्या हप्त्याची तारीख आलेली आहे. 9वा हप्ता जाहीर झाला आणि 9वा हप्ता जसा जाहीर झाला तशीच आता शासनानं मंत्रिमंडळ बैठक घेऊन तारीख जाहीर करण्यात आली आणि या तारखेची जी समाविष्ट रक्कम आहे ती आहे 2000 रुपये. यासाठी निधीची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर शासनाकडून देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि याच बैठकीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये टाकण्याचं क्रेडिट करण्याचं शासनाचं धोरण, त्यासाठी निधीची आर्थिक केलेली तरतूद ही महत्त्वाची ठरणार आहे. आणि यापुढे आपण आता लगेच जाणून घेऊ, कारण आता महत्त्वाची तारीख आपण जाणून घेऊयात. 9व्या हप्त्याची तारीख असणार आहे 27 मे 2026. 27 मेला हे पैसे टाकले जाणार आहेत. 27 मे 2026ला हे पैसे टाकले जाणार आहेत आणि हे अपडेट तुमच्यापर्यंत फक्त आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट तुम्हाला सतत पाहायला भेटतीलच. 2000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात आता क्रेडिट होणार आहे आणि त्याचा मेसेज तुमच्या खात्यावरती पडणार आहे. हीच अपडेट महत्त्वाची होती आणि ती संपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी हाईपसुद्धा करून घ्या. हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.